आज तर मला अपेक्षाच नव्हती की मंदिरात गेला ती आमच्यासोबत असं काही घडेल। आज होती गुरुपौर्णिमा, तर सकाळी मस्त की उठून लवकर तयारी केली आणि आम्ही आता चाललो होतो मंदिरात। पण त्या अगोदर आमचा छोटासा बाप्पा म्हणजे आमची लाडकी ग्रिशाचं दर्शन घेतलं आणि जाता जाता म्हटलं आज पौर्णिमा आहे तर मस्त मिठाई वगैरे घेऊ आणि मंदिरात पोहोचल्या ती महाराजांना आवडतं म्हणून असं छानसं गुलाबाचं फूल घेतलं आणि मग आता मंदिरात घेण्यासाठी निघालो होतो। आणि छानसं मंदिर सजून आलं, तर बाहेरूनच तुम्हाला दिसतंय। आता मध्ये गेला ते आपण अजून बघू काय, तर मध्ये गेला ते ना नशीब इतकं चांगलं, म्हणजे मला आरतीला जायचं होतं तर आरती चालू होती आणि इतका मस्त वाटत होतं ना, थांब तुम्हाला थोडं ऐकवते म्हणजे कळेल की नेमकी काय चालू होतं। इतकी गर्दी होती, म्हटलं अरे यार आपल्याला आता जागा भेटते की नाही, पण स्वामींचीच कृपा आम्हाला जागा भेटली आणि मधोमध बसलो आणि आम्हाला कागद भेटला आणि सोबत प्रसादी भेटला आणि सोबत मंत्र जाप पण चालू होता। आरती वगैरे झाली, तसे सगळेजण उठले ते दर्शनासाठी। तर आमच्या मातोश्री म्हणे थांब मी पहिले फेरी वगैरे मारून घेते। आईने फेरी वगैरे मारली आणि आम्ही मंदिरात प्रवेश केला। आज तर मोठ्या प्रमाणावरती गर्दी होती, कारण की सगळे आपल्या गुरुला भेटण्यासाठी आले ते गुरुपौर्णिमेनिमित्त। मध्ये गेलो, दर्शन वगैरे केलं आणि त्यानंतर आम्ही विचार केला की आपल्या कुलदेवतेला पण जाऊन, तर मस्तपैकी आम्ही दोघीजण आई आणि मी कुलदेवतेच्या दर्शनासाठी गेलो। तिथे बघितलं तर काय, तर शृंगार वगैरे चालू होता देवीचा, त्यामुळे आम्हाला दर्शन करायला भेटलं नाही। आणि त्यानंतर आम्ही आलो तर नदी किनारी बसलेले आपले पंचमुखी मारुती मंदिर येथे, तर तिथे पण खूप छान सजावट करण्यात आली। ते मनाला खूप प्रसन्न वाटत होतं की चला बाबा कुलदेवाचं दर्शन झालं, पण आपल्या पंचमुखी हनुमान मंदिरात जाऊन तिथे आपल्याला निवांत दर्शन करण्यात आलं। त्यानंतर गाडी निघाली घरी जायला आणि मग काय रस्त्यात थांबलो आणि स्वामींसाठी हार वगैरे घेतला आणि घरी पोहोचतो तर काय वादळ ऑलरेडी घरी आलेलं। तर वादळला म्हटलं अरे थोडासा मला चिवडा येते का, म्हणे मी माझा चिवडा नाही देणार, मी चालेल। म्हटलं अबे तांबरे नको देऊ, म्हटलं चल माझ्यासोबत एक फोटोच घेऊन घे। असं करत आजचा व्हिडिओ संपला।